नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित त्यात पाठ 10 बेरीज वजाबाकी शाब्दिक मिश्र उदाहरणे त्या स्वाध्याय 10.1 आपण अगोदर सोडवला होता। आज पाहणार आहोत स्वाध्याय 10.2 त्याच्यातला पहिला प्रश्न। सुरुवातीला पहिल्या प्रश्नाच्या अगोदर शाब्दिक उदाहरण व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचन करणे, ते काय दिलेले आहे ते समजून घेणे हे खूप तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। रोहनकडे 1350 रुपये होते, त्याच्या वडिलांनी त्याला 450 रुपये दिले। त्या पैशातून त्याने 1500 रुपयांचा एक शर्ट खरेदी केला, तर त्याच्याजवळ किती रक्कम उरली? प्रश्न सुरुवातीला वाचावा लागेल। वाचल्यानंतर तुम्हाला काय कळतंय आणि जर कळत नसेल तर मग एक एक वाक्य व्यवस्थित वाचायचं आणि त्या पद्धतीने क्रिया करायची। पहा या ठिकाणी रोहनकडे 1350 रुपये होते, मग 1350 रुपये याची योग्य मांडणी तुम्हाला करता यायला हवी। नंतर त्याच्या वडिलांनी त्याला 450 रुपये दिले, मग 450 रुपये कोणी दिले? वडिलांनी दिले। त्या पैशातून त्याने 1550, त्या पैशातून म्हणजे या दोघांची काय करावं लागेल? बेरीज, म्हणून तो इथं मांडणी करा। त्या पैशातून त्याने 1550 रुपयाचा एक शर्ट, 1550 रुपयाचा एक शर्ट खरेदी केला, तर त्याच्याजवळ किती रक्कम उरली? तर त्याच्याजवळ आता किती रक्कम? आता यांची बेरीज करा, आलेल्या बेरजेतून हे रक्कम वजा करा। 0 5 5 10 चे 0 हाताला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8 आणि 1 1800 रुपये। मग त्याच्याकडे एकूण 1800 रुपये झाले, त्याच्यातून 1525 रुपये आपल्याला वजा करायचे, म्हणजे ते झाले 1550। आता या ठिकाणी 0, आता इकडनं 0 आहे, इकडनं घेऊ शकत नाही, म्हणून इकडनं इथं 1 दिला की अरे इथं उरले 7, इकडनं पुन्हा 1, इथं उरले 9, 10 मधून 5 गेले 5, 9तून 2 गेले 7, 7तून 5 गेले 2 आणि इथं 0, 275 रुपये। या ठिकाणी 275 पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा, त्याच पद्धतीने काळजीपूर्वक हळूहळू कळना, प्रश्न वाचून समजून घ्या। एका शाळेत गणेशोत्सवासाठी सुट्टी संपल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी 578 मुलांपैकी 469 मुले उपस्थित होती व 467 मुलांपैकी 368 मुली हजर होत्या, तर किती विद्यार्थी गैरहजर होते? मग ह्या प्रश्नात काय विद्यार्थी कळलं नसेल तर काय पुन्हा वाचन करा। मला तो प्रश्न कळला म्हणून मी काय करेन, या ठिकाणी एकूण किती विद्यार्थी ते बघा, 5 7 8 आणि मुली होत्या 4 6 7, ह्या झाल्या एकूण। आता त्यापैकी मुलं आणि मुली किती होत्या? 4 6 9 अधिक 3 6 8, हे एकूण संख्या आणि त्यापैकी असलेले मुली आणि मुलं। आता काय करणार, एकूण संख्येची बेरीज केला आणि त्यानंतर एकूण मुलं मुली किती होते त्यांची बेरीज केला, आलेल्या बेरीजतून ही बेरीज वजा करायची, म्हणजे उत्तर आपल्याला मिळेल। 8 आणि 9 आणि 8, 17 चे 7 हाताला 1, 7 6 12 आणि 1 13 चे 3 हाताला 1, 4 आणि 5 आणि 3 8, 8 आणि 7 15 चे 5 हाताला 1, 6 आणि 7 7 आणि 7 14 चे 4 हाताला 1, 5 आणि 1 6 आणि 4 10, हे झाले 1045 मधून 837 वजा करूया। 5तून 7 जात नाही म्हणून 5 वरती, इकडनं 1 कॅरी केला, इथं उरले 3, 15 मधून 7 गेले 8, 3तून 3 गेले 0, या ठिकाणी डायरेक्टली 10 घेऊया, 10 मधून 8 गेले 2, 208, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे तिसरा,
एका महामार्गाच्या दुतर्फा लावलेल्या, मग दुतर्फा म्हणजे दोघी बाजूने लावलेल्या झाडांपैकी, आता या ठिकाणी झाडांची संख्या दिलेली आहे 56,359 झाडांपैकी 25,300 झाडे सागाची, 9,277 झाडे करंज्यांची व उरलेली झाडे कडुलिंबाची आहेत. तर कडुलिंबाची झाडे किती? सगळ्यात महत्वाचं एकूण झाडे या ठिकाणी मांडणी करूया 359. आता या ठिकाणी जी झाडांची लागवड केलेली ती पण या ठिकाणी दिलेली आहे 25,307 आणि म्हणजे त्यांची बेरीज करूया 9,277. आता किती झाडे त्या ठिकाणी लागवड केली, दोन प्रकारची त्यांची संख्या दिलेली आहे, तिसऱ्याची शोधायची आहे, त्यासाठी एकूण संख्या दिली आहे, यांची बेरीज करा, एकूण संख्येमधून आलेली बेरीज वजा करायची. 7 आणि 7 14 होतात, एक हातचाला घेतला, 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 9 आणि 5 14 चे 4 हातचाला 1, 2 आणि 1 3. आता या ठिकाणी ही संख्या आपल्याला मायनस करायची 34,584. नवातून 4 गेले 5, 5तून 8 जात नाही म्हणून इकडे घेऊया 5, इकडे एक हातचाला, इथं उरले 2. 15 मधून 8 वजा केले 7, 2 मधून 5 वजा होत नाही म्हणून इकडनं पुन्हा हातचाला घेतला, इथं उरले 5. 12 मधून 5 गेले 7, 5तून 4 गेले 1, 5तून 3 गेले 2. 21,777 21,775 पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे चौथा. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा चौथा प्रश्न, श्री आबासाहेब पाटील यांनी विद्याविकास शाळेला 1,00,000 देणगी दिली. या देणगीतून शाळेने 35,000 किमतीचे क्रीडा साहित्य खरेदी केले. शाळेच्या वाचनालयासाठी 26,958 रुपयाची पुस्तके खरेदी केली. 25 विद्यार्थी मदत निधीमध्ये जमा 25,000 विद्यार्थी मदत निधीमध्ये जमा केले व उर्वरित रक्कम स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी वापरली. तर स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी किती रक्कम वापरली? सुरुवातीला एकूण रक्कम किती आहे? 1,00,000 रुपये. त्यानंतर आता त्यापैकी वापरलेली रक्कम दिली म्हणून त्या वापरलेल्या रक्कमच्या सर्वांच्या अगोदर बेरीज करूया. 35,000, त्यानंतर 26,000 958 प्लस 25,000 यांची बेरीज करूया. आलेली बेरीज दिलेल्या देणगीमधून वजा करूया. 8,05,05 या ठिकाणी 9, 5 आणि 6 11, 11 आणि 5 16चे 6 हातचाला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8. या ठिकाणी 8, 5, 9, 6 आणि 8 या पद्धतीने एकक, दशक, शतक, हजार, 10,000 अशी मांडणी करायची. मग विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी कॅरी हातचाला घेत यायचे. काही गोष्टी तुम्हाला माहित आहे म्हणून या ठिकाणी मी 10 घेतो आणि इथून डायरेक्ट 9 या ठिकाणी लिहितोय. काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. म्हणजे इकडनं 10 झाले, 10 मधून इथं गेले म्हणून इथं 9 उरले. ह्या पद्धतीने 10 मधून 8 गेले. तुम्हाला याची प्रॅक्टिस करून घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे त्या ठिकाणी तुमचा वेळ वाचेल. 10 मधून 8 गेले 2, 9तून 5 गेले 4, 9तून 9 गेले 0, 9तून 6 गेले 3, 9तून 8 वजा केले तर 1. 13,042 पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर मिळालं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे 5वा. एका धान्याच्या गोदामात 25,702 धान्याची पोती होती. त्यापैकी 11,020 पोती गव्हाची
8129 पोती बाजरीची व उरलेली पोती ज्वारीची होती, तर ज्वारीची पोती किती? सगळ्यात महत्वाचं, एकूण पोती या ठिकाणी किती होती? 25,702. त्यापैकी मग आता त्यापैकी म्हणजे या ठिकाणी 11,020 आणि 8,129 यांची बेरीज करूया. बेरीज केल्यानंतर आलेलं जे उत्तर असेल या एकूण पोती म्हणजे दिलेल्या संख्येतून ती वजा करा. आलेली संख्या इथून काय करायची? वजा करायची. हा प्रश्न तुम्हाला HW वजाबाकी करा आणि उत्तर मला कळवा. पुढचा प्रश्न आहे 6वा. सरिता ताईच्या कुटुंबाचे एकूण मासिक उत्पन्न 25,000 आहे. त्यातून त्यांनी पुढील प्रमाणे खर्च केले. आता उत्पन्नातून खर्च केलेले म्हणजे अगोदर एकूण उत्पन्न त्याचे 25,000 ह्या गोष्टी आपल्याला मिळाल्या. आता किती खर्च केले त्यांची काय करणार? बेरीज. म्हणजे प्रश्न वाचतानाच आपल्याला काही गोष्टी कळतायत. 4,225 4,225 मुलांची फी 3,500 3,500 वीज टेलिफोन गॅस बिल साठी 6,000 रुपये. नंतर औषधांसाठी 1,950 1,950. तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? आता हा झालेला आहे खर्च. मग आता काय करायची? यांची बेरीज करायची. 5,0,0 5 2 आणि 5 7 2 आणि 5 7 7 आणि 9 16 16चे 6 हाताला 1 5 5 आणि 3 8 8 आणि 7 14 आणि 1 15. आता 15,000 या ठिकाणी घेऊया. 15,675 रुपये त्यांनी खर्च केलेला आहे. आता वजा करूया. डायरेक्टली इथं घेतो 10, इथं 9, इथं 9, इकडे कॅरी केला होता म्हणून इथं 4. 10 मधून 5 गेले 5, 9तून 7 गेले 2, 9तून 6 गेले 3, 4तून जात नाही म्हणून 1 इकडे घेतला, इथं उरले 1. 14 मधून 5 गेले तर किती होता? 14 5 5चा पुढे 6 7 8 9 10 11 12 13 14 9 उरले आणि इथं 0. 9,335 9,335 पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर 9,325. पुढचा प्रश्न आहे 7वा. एका गावाची एकूण लोकसंख्या या ठिकाणी एका गावाची लोकसंख्या दिलेली, त्यापैकी पुरुष आणि स्त्रिया तर आपल्याला शोधायचे इतर मुले किती, त्या गावात किती मुले आहेत. मग एकूण गावाची लोकसंख्या या ठिकाणी लिहून घेतो मी. नंतर तुम्हाला काय करायची? पुरुष आणि स्त्रिया यांची काय करायची? बेरीज. आता आलेली बेरीज या संख्येतून वजा करायची आणि मला उत्तर कळवायचं की याचं योग्य उत्तर काय मिळालेलं आहे. भेटूया पुढच्या प्रश्नात उद्याच्या दिवशी. चालेल का? कंटिन्यू घ्यायचं? कंटिन्यू. चला तुम्ही म्हणता तर कंटिन्यू घेऊया. पुढचा प्रश्न आहे 8वा. श्रुतीने एका स्टेशनरीच्या दुकानातून 538 रुपयांच्या वह्या, 445 रुपयांचे चित्रकला साहित्य व 120 रुपयाचे लेखन साहित्य खरेदी केले. तिने दुकानदाराला 500च्या 2 नोटा व 200ची 1 नोट दिली, तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल? सगळ्यांची बेरीज करूया. 538 445 120 एकूण किती रुपये घेतले खरेदी केली ते पाहूया. 8 आणि 5 13, 13चे 3 हाताला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10चे 0 हाताला 1, 5 आणि 1 6, 6 मध्ये 4 मध्ये 10 आणि 1 11. 1103 रुपयांची तिने खरेदी केली आहे. 500च्या 2 नोटा म्हणजे 1000 आणि 200ची 1 नोट, मग 1000 मध्ये 2 मिळवले 1200. मग आता काय करूया? या ठिकाणी वरती संख्या लिहूया 1200. 1200 मधून 1103 रुपये वजा करूया. सोपं घेतो.
1200 मधून 1100 वजा केले तर उरले किती 100 आणि 100 मधून हे 3 वजा केले तर उरतात किती 97. मग ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मिळाला आपल्याला योग्य उत्तर 97 रुपये. पुढचा प्रश्न आहे 9वा. वडगाव, मोरगाव व पळसुंडे या 3 गावातील महिला बचत गटांनी पुढील प्रमाणे ठेवी जमा केल्या. वडगाव 27,300, मोरगाव 25,300, पळसुंडे 17,900. मोरगाव व पळसुंडे गावातील बचत गटांनी जमा केलेल्या ठेवी वडगाव मधील ठेवीपेक्षा कितीने जास्त आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर प्रश्न वाचताना कळला नसेल तर सांगितल्याप्रमाणे क्रिया करा. आता ते गाव दिले वडगाव, नंतर मोरगाव, नंतर आहे पळसुंडे. आता या ठिकाणी वडगावला दिले आहेत आपल्याला 27,300, मोरगावचे आहेत 25,300 आणि पळसुंडेचे आहेत 17,900. ही माहिती मिळाल्यानंतर पुढे काय सांगले, मोरगाव व पळसुंडे गावातील बचत गटांनी पळसुंडे आणि मोरगाव यातील बचत गटांनी जमा केलेल्या ठेवी वडगाव मधील ठेवीपेक्षा म्हणजे यांची दोघांची काय करायची बेरीज, यांची दोघांची बेरीज करा. आलेली बेरीज या संख्येतून वजा करा आणि आलेलं उत्तर मला कळवा. हा प्रश्न तुम्हाला ही HW. सर तुम्ही का सोडत नाही, तुम्ही काय करणार, मी तुम्हाला फक्त क्रिया समजून देतोय काय करायचंय, म्हणजे तुम्हाला एक काम दिलं जाईल. HW तुम्ही मला कमेंट मध्ये कळवा की याचं योग्य उत्तर काय, म्हणजे तेवढा व्हिडिओचा वेळ आपला वाचेल. आणि हा आलेलं उत्तर कमेंट मध्ये द्यायला विसरू नका. ह्या टॉपिकचा शेवटचा प्रश्न म्हणजे स्वाध्याय संपेल. अ गावाची लोकसंख्या ब गावाच्या लोकसंख्येपेक्षा 15,000 ने कमी आहे. क गावाची लोकसंख्या ब गावापेक्षा 8,375 ने जास्त आहे. क गावाची लोकसंख्या या ठिकाणी 87,390 असल्यास अ व व गावाची लोकसंख्या अनुक्रमे किती आहे. यावेळेस असा ठिकाणी जर प्रश्न कळत नसेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे. अ गावाची लोकसंख्या ब गावापेक्षा या ठिकाणी लिहूया ब गावापेक्षा 15,000 ने कमी. मग ही अ 15,000 ने कमी म्हणजे ब 15,000 ने काय जास्त, 15,000 ने कमी. पहा मी कसं लिहितोय, ब पेक्षा अ ही 15,000 ने कमी त्याने सांगलेल्या माहितीनुसार. क गावाची लोकसंख्या ब गावापेक्षा, क गावाची लोकसंख्या, मग क गाव इथं घेऊया. क गावाची लोकसंख्या ब गावापेक्षा 8,375 ने जास्त, म्हणजे याच्यापेक्षा जास्त, म्हणजे क ची लोकसंख्या जास्त आली. कितीने जास्त आली, ब पेक्षा 8,375 ने जास्त. एवढी माहिती तुम्हाला मिळाली. आता क गावाची लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे. मग या ठिकाणी लिहूया क गावाची लोकसंख्या 390. आता 87,390 ही मिळाली आपल्याला क गावाची लोकसंख्या. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अ पेक्षा ब मोठा, ब पेक्षा क मोठा या पद्धतीने मांडणी करायची आणि त्यानंतर ही जास्त आहे कोणापेक्षा, ब पेक्षा. मग आता जर ही संख्या वजा केली 8,375 या संख्येतून जर वजा केली तर ब गावाची लोकसंख्या मिळेल. मग या ठिकाणी मांडणी करूया. 5, 7, 3 आणि 8, 10 इथं 8, 10 मधून 5 गेले 5, 8तून 7 गेले 1, 3तून 3 गेले 0, 7तून जात नाही 7 वरती, इथं उरले 7, इथं चला केली 17 मधून 8 वजा केले तर 9 आणि इथं उरले 7. आता त्या ठिकाणी
79,015 ही कुठली मिळाली? ब गावाची लोकसंख्या. त्यांनी काय सांगितले? ब गावाची लोकसंख्येपेक्षा अ गावाची लोकसंख्या 15,000 ने कमी, म्हणजे याच्यातून आणखी 15,000 वजा करायची आहे. या ठिकाणी घेऊया 79,015 वजा याच्यातून 15,000 वजा करूया. 5तून 0 गेले 5, 1तून 0 गेला 1, इथं 0, 9तून 5 गेले 4 आणि 7तून 1 गेले 6. मग ह्या ठिकाणी ही संख्या मिळाली अ ची, ही मिळाली ब ची. पण जे विद्यार्थी काही हुशार असतात ते पहिली संख्या काढल्या ते उत्तर शोधू शकतात. म्हणजे या ठिकाणी पहा, ब ची लोकसंख्या सुरुवातीला काढली, किती आहे? 79,000. ब ची इथं 79,015 दिली, हे येऊ शकतं. इथं नाही, इथं पण नाही. 2 पर्याय, 3 आणि 2 आपलं गेले, उरले 2. त्याच्यात हे 64,015, इथं 64,015 दिलंय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळलं असेल. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.